6 डिग्री मध्ये आम्ही आता सध्या कापतो. चालना बोला तर बर्फ में लेके चल रहे हैं, ये तो जन्नत में लेके आ गए कि फुल जन्नत आहे इकडं. आता थोडाफार जेवणाला थांबलेलो आहे. जेवणाला थांबल्यानंतर तुम्हाला एक इथे निसर्ग दिसेल. माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला बर्फाचा पूर्ण डोंगर. तो पूर्ण डोंगर बर्फात भरलेला आहे आणि आम्ही फायनल तिथेच जाणार आहेत आणि आम्ही खूप मजा करू. आता जेवल्यानंतर आम्ही थोडंसं मस्त की जेवण खाऊन करून परत एकदा ट्रॅव्हलिंगला सुरुवात करू. आणि मी अजून तरी पण 5-6 तासाची अजून राईड बाकी आमची ट्रॅव्हलिंग. आता आम्ही क्रॉस करताना इथे आम्हाला एक नदी लागली. नाव काय? चिनाब नदी आहे. चिनाब नदी आहे. त्या पाण्याचा पाणी आहे ना एवढा गार असतो ना बाबा पण राहू. ही नदी भारत आणि पाकिस्तानसाठी वाहणारी एक प्रमुख नदी आहे. या नदीला भारतीय लोक आधी इसकमती या नावाने ओळखायचे. या नदीचा उगम हिमाचल मध्ये होतो. दक्षिण मधून चंद्रा नदी आणि उत्तर मधून भागा नदीद्वारे जो संगम घडला जातो त्याद्वारे चिनाब नदी याचा प्रवाह सुरू होतो. चिनाब नदी ही 960 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे. या नदीचे जल एवढे शीतल असते की इथे स्नान करणे अशक्य होऊन जाते. या नदीवरून जगतातील सर्वात मोठं ब्रिज उभारण्यात आलं आहे. तर आम्ही आता बनियल मध्ये एंटर केलेलं आहे आणि इथलं वातावरण टेम्परेचर जस्ट चेक केला तो 6 डिग्री आहे. 6 डिग्री आणि 6 डिग्रीमध्ये आम्ही आता सध्या कापतो. माझा हात तर एवढं कापतो. सिनेमॅटिक मोड असल्या कारणाने तुम्हाला समजून नाही येणार व्हिडिओ हालते म्हणून. पण आहे ना 6 वातावरणात कसा हे झालं आमची परिस्थिती ते आम्हाला माहिती आहे. आणि याच्यानंतर आम्ही जेव्हा पहलगाममध्ये पोहोचू ना तर याच्यामध्ये दाखवलं आहे की -6 मध्ये पोहोचणार आहेत. म्हणजे अजून 10 डिग्री मायनस होणार आहे. खूप डेंजर वाट लागणार आहे आमची. असे मानले जाते की ह्या पर्वतरांगांच्या अलीकडे करोडो वर्षापूर्वी समुद्र असायचे. जेव्हा जमिनीचे विभाजन झाले आणि जमीन तेव्हा एकमेकांमध्ये आदलण्यात आली तेव्हा त्या भूकंपाद्वारे पर्वतरांगांची निर्मिती झाली आणि उष्णता लेवल कमी असल्या कारणाने तेथे स्नोफॉल होतो. या बर्फामुळे पर्वतरांगांची शोभा आणखी वाढली जाते. तुम्ही काय बोलाल मित्रांनो? आता आम्ही आमच्या त्या म्हणजे जो आम्ही रूम घेतला आपण कुठे राहत होतो कचरामध्ये आम्ही रूम घेतलेला. तिथे आम्ही जॅकेट वरती आम्हाला काहीच नव्हतं वाटत आणि आम्ही जे मेन जॅकेट आहेत ते आमचे बॅग्स मध्ये आहेत आणि ते आता एवढी थंडी वाजते ना की स्टेबल पण राहता येत नाही एकाला पण. तर मी आता भेटेल ते तुम्हाला तिकडेच जाऊन भेटेल ते डायरेक्ट बोलू आपण नंतर. तर आम्ही आता तुम्ही मागे व्ह्यू बघू शकता पूर्ण बर्फाचा डोंगर येतो. तर त्यानुसार ही थंडी अजून तरी काही नाही. 6 डिग्री म्हणजे काही नाही. ज्यावेळेला थंडी मायनस मध्ये जाते तेव्हाच मेन प्रॉब्लेम होतो आणि काही 2 किंवा 3 तासानंतर आम्ही मायनस मध्ये जाऊ आणि तेव्हा पण आम्ही आमचा व्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. न्यूज समजले काय म्हणजे लेटेस्ट न्यूज आहे. देश मेले यांना खूप पकवत आहे बोलतो मी कोणाला फॉलो नाही करीत बोलतो. कोणाला म्हणजे पोरीना बोल आता फॉलो रे फॉलो प्रणित भावरे फॉलो. आयला कोणाला प्रोफाईल कॉलला प्रणित भावरे फॉलोइंग असणार ना बात करतो. मी पकवत आहे कडे बोलतो का नाही बाबा सांग त्याला 20 फॉलोअर्स कोणता आज शकतो फॉलोइंग गाईज आपण जास्त पकवलेला आहे कारण माणूसच असं आहे का पकवले का माणूस भेटलेला आहे मला नाही पटवला निघत बोलतो योगा पकवला. प्रेम ही गोष्ट अशी आहे ना वाट लावू शकते कारण या माणसाने आम्हीची वाट लावलेली काढणारी प्रेमापोटी. लाज वाटायला बाय दरवर्षी पोरीच्या पासून आपण लांब आहेत समोर. राहू दे आणि मित्रांनो तुम्ही पण पोरीचा नाच होता वाईट खूप नाद आहे पोरीचा. कोण आदेश देतात बघा आसाराम बापू. काझीगुंड टनल. ह्या टनल मधून आम्ही जेव्हा बाहेर निघालो तेव्हा आम्हाला पहिल्यांदा बर्फ पाहायला मिळाले. टनल नंतर आमचा खरा प्रवास सुरू झाला आणि त्या सुंदरतेबरोबर थंडीचा प्रवाह सुद्धा वाढला होता.
पण या आनंदापुढे थंडी आम्हाला नाहीशी वाटत होती. जस्ट एक टनल क्रॉस केला आणि त्यानंतर तुम्हाला मी एक दृश्य दाखवतो. साला ने बोला था नहीं, साले ने बोला था बर्फ में लेके चल रहे यार, ये तो जन्नत में लेके आ गए. ही जी तुम्ही शेती पाहत आहात ती काश्मीरी ॲपल्सची शेती आहे. ती फक्त फेब्रुवारी नंतरच केली जाते, कारण कमी तापमानामुळे स्नोफॉल होते आणि त्या कारणास्तव पूर्ण शेतांमध्ये बर्फ साठले जाते. म्हणून या सीझन मध्ये शेती करणे हे अशक्य बनून जाते. चल रे इकडे पडलेला, इकडे बघा, इथे बघा, आता आल्या कोणी झालेली आमची फुल जन्नत आहे इकडं. चला चला. आपलं आयुष्य हे 4 गोष्टींवर निर्भर आहे. आपण जन्मतो ती एक गोष्ट, त्यानंतर आपलं बालपण जे खेळात किंवा याच्यात सर्व मग्न होतं, त्याच्यानंतरचा पुढचा जो आयुष्य आहे ते कमवण्यात आणि लग्न करण्यात निघून जातं, आणि शेवटचं जे आयुष्य आहे ते म्हातारपणात निघून जातं. त्यामध्ये आपल्याला 2 वेळ भेटतात फिरणारे. एक तर सेकंड वेमध्ये जेव्हा आपण जवान होतो तेव्हा आपल्याला फिरण्याचे चान्सेस असतात, पण पैशाच्या प्रॉब्लेममुळे आपण जास्त फिरू शकत नाही लांब. त्याच्यानंतर जो तिसरा फेज आहे, आपण जेव्हा जॉब वगैरे करतो त्यावेळेला आपल्याकडे पैसे येतात, पण जॉब करताना आपल्याकडे वेळ राहत नाही. मेन पैसा येतो पण वेळ नाही राहत. तर ही मेन गोष्ट आहे. आम्ही आता ज्या हॉटेलला चाललेलो तो रस्ताच माहीत नाही, तुम्हाला वाफा दिसत असतील. आम्ही हॉटेलला चाललेलो आणि ते ड्रायव्हर पण आमच्या बरोबर आहेत, आणि आम्ही आता एक दुकानवाल्याला विचारतो त्या हॉटेलचं नाव. आम्हाला लोकेशन प्रॉपर माहिती नाही आहे कुठे, आणि थोड्याच वेळात आम्ही त्या हॉटेलवर जाऊन या बर्फ जाणून, बर्फाचा आवाज नाही पाण्याचा आवाज येतो. बर्फ बघा, तुम्ही बघू शकता कसली मजा आहे. इथं आता पहलगाम मध्ये रूम भेटलेले आहेत, आणि 2 रूम खाली आणि 1 रूम वरती दिलेले आहे 3rd फ्लोअरला. तर आमच्या 3 मेंबरचा रूम दाखवतो आम्ही तुम्हाला. रोशा या म्हणतो वरती यांना जाऊ दे, चालते तिकडे. काय म्हणतो त्यांना चालते बरोबर. आपण थांबवा का इथं आता? हा आमचा रूम आहे, मनीष माझा आणि अजयचा. आपण चालते जा आता. एक्सपिरियन्स ऑफ पहलगाम फर्स्ट नाईट. जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये प्रवेश केला तेव्हा आम्हाला खूप आनंद व आमच्यामध्ये एक अशी उत्सुकता होती की कधी पुढचा दिवस उगवतो आणि कधी आम्ही बर्फाचा अनुभव घेतोय. त्या पॉइंटवर जाऊन पहिल्या रात्री आम्हाला आश्चर्यचकित घडणारी गोष्ट झाली. आम्हाला याची थोडी अपेक्षा नव्हती की हे सुंदर हिरवागार दिसणारे गार्डन एका रात्रीत बर्फ गार्डन मध्ये रूपांतरित होईल. मी आता या जो हॉटेलमध्ये थांबलो त्या हॉटेलच्या गार्डन मध्ये, आणि नॉर्मल एरियामध्ये गार्डन जो असतो तो असतो ग्रीनरी म्हणजे हरियाली वगैरे, पण इथं बर्फाचा गार्डन आहे. बर्फाचा गार्डन माझ्या वाटे फुल. इथे मिनिमम 1 डिग्री वरती आहे. आता सध्या इथं स्नोफॉल वगैरे चालू होईल बोलतात, आता रात्रीमध्ये चेक करू. आम्हाला जेव्हा त्यांनी जेवणासाठी खाली बोलावलं तेव्हा आम्हाला खाली येताच या बर्फाच्या छायेमध्ये झाकलेले हे गार्डन दिसले. त्यानंतर आमच्या प्रत्येकामधील भूक नाहीशी झाली आणि सर्व विसरून फक्त बर्फाचा आनंद घेण्यास सुरुवात केली, कारण काश्मीर पहलगाम मधली आमची ही पहिली रात्र होती. त्यानंतर ती रात्र पलटली आणि मग बर्फाच्या छायेत झालेली ही पहाट तितकीच सुंदर होती जशी रात्र. आम्ही आता पहलगाम मधून निघणार आहोत आणि टू मिनी स्वित्झर्लंड, आणि तिकडे जाणार आहेत. आणि इथे आमची तयारी वगैरे झालेली आहे. आता इथे नाश्ता करून आम्ही डायरेक्ट तिकडेच निघू. आमची गाडी सुद्धा आलेली आहे, आणि इथे आता सध्या 7 o'clock 8 o'clock हे काहीतरी -7 डिग्रीवर आहे तापमान. -7 डिग्रीवर डायरेक्ट वाट लागली, आणि तिकडे गेल्यानंतर अजून मायनस मध्ये जाणार आहे. चला भेटूया. तर आता आम्ही आलोय मिनी स्वित्झर्लंड. आता आम्ही पहलगाम मधल्या सगळ्यात सुंदर पॉइंटवर आहेत, तुम्ही बघू शकता. आम्ही इथे पहलगाम मिनी स्वित्झर्लंडच्या खालच्या पॉइंटला उभे होतो, जिथून पहलगाम मधील सर्व पर्वतरांगा त्यांच्या सुंदरतेबरोबर दिसतात. मिनी स्वित्झर्लंडकडे जाण्याआधी आम्ही खालील पॉइंटचा अनुभव घेतला. तो अनुभव सुद्धा अप्रतिम होता. आणि आम्ही जेव्हा मिनी स्वित्झर्लंडकडे जाण्यासाठी निघालो त्यानंतर
आमच्याबरोबर एक अनिश्चित अशी गोष्ट घडली, त्याचा तुम्ही विचारही नाही करू शकत. आम्ही इथे ऑलमोस्ट -4 डिग्री सेल्सिअस आहे आणि खरंच या वातावरणात येण्याची मजाच वेगळी आहे. आम्ही जेव्हा हॉटेल लिव्ह केलं तेव्हा ऑलमोस्ट आम्ही उठलो 7 वाजता. त्यानंतर आम्ही जेव्हा टेम्परेचर चेक केलं तेव्हा -9 होतं. त्यानंतर अर्ध्या तासात पाऊण तासात 1-1 डिग्री उतरत गेलं आणि आता ऑलमोस्ट -4-3 वर आहे. आणि जेव्हा आम्ही हॉटेल सोडून जेव्हा आलो तेव्हा आमचे शूज, म्हणजे मी तर शूज असं प्रॉपर घेतले आईसचे, तरीही ते बोट हे होऊन जाम होऊन फुल दुखत आहेत. पण जसं आम्ही इथे एंटर केले, या बर्फात एंटर केल्यानंतर दुखणं किंवा थंडी जास्त आहे हे सर्व विसरून गेलो. तिथं उतरल्यानंतर आम्ही ग्लोव्ज विकत घेतले, पण ग्लोव्जमुळे ते मोबाईलवर टच वगैरे याचा प्रॉब्लेम होता, काढून ठेवले. पण आता थंडी वगैरे असं काहीच जास्त वाटत नाही. आम्ही या बर्फाचा आनंद घेतोय. काही व्ह्यूज, चांगले व्ह्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू या व्लॉग मार्फत. तर या बर्फात मला वाटते प्रत्येकाने यावं एकदा ना एकदा. तर आपण सुट्ट्या ॲडजस्ट करून किंवा हे वगैरे करून आपण काहीतरी करून फिरण्यासाठी निघतो. पण ह्या वातावरणात फिरणे खूपच आवश्यक आहे. जो बर्फ आम्ही स्टार्टिंगला पाहिला तेव्हापासून आता आनंद झाला आणि आम्ही बर्फात आलोय. खूप म्हणजे खूप आनंद होतोय. इथे ही जागा मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध आहे. इथे ना इथून जेमतेम 2-3 किलोमीटर लांब बजरंगी भाईजान या मूवीची शूटिंग ऑलमोस्ट पूर्णपणे इथेच झालेली आहे. तर मी तुम्हाला या जागेबद्दल जास्त काही सांगू शकत नाही, कारण मी पण पहिल्यांदाच आलोय ना. पण ही जागा जी आहे ती स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. आपण हे इथले लोक तर आहेत ते रोजच्या रोज हे दृश्य पाहत असतील. आम्ही पहिल्यांदा आलो म्हणून आम्हाला हे युनिक पद्धतीचं वाटतंय. तर ज्या प्रकारे मला माहित आहे ज्या प्रकारे इथून घोडे करून आतमध्ये जावं लागतं मिनी स्वित्झर्लंडचा मेन व्ह्यू पाहण्यासाठी. तर आम्हाला टायमाची कमी असल्या कारणाने आम्ही ते करू शकत नाही. आम्ही इथे जेमतेम अजून 10 ते 15 मिनटं घालवतो. त्यानंतर आम्हाला लोकल श्रीनगर इथले साईट सीइंग करायचे. इथे मिनी स्वित्झर्लंडमध्ये खूप पाहण्यासारखं आहे. पण जर तुमच्याकडे वेळ असेल जास्त तरच इकडे येत जा. मिनिमम 2 आठवडे तरी आपल्याकडे पाहिजेत. तुम्हाला सीन बघताना तर फारच चांगलं वाटेल. पण मागचं व्ह्यू पण दिसत असेल चांगलं. पूर्ण डोंगर येते, बर्फाने